चला तर मंडळी, आज बनवूया पटकन होणारा नाश्ता. तर त्यासाठी इथे मी 1 वाटी रवा, अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे. स्वच्छ धुवून एक 5 मिनिटं साईडला ठेवून द्यायचं आहे असंच. 5 मिनिटानंतर आपल्याला हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे. जास्त पाणी घालायचं नाही. जसं आपलं इडली डोशाचं बॅटर असं सेम तसं आपल्याला ठेवायचं आहे. तर चांगलं वाटून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. घट्ट वाटलं तर थोडंसं किंचित पाणी घाला, जास्त पाणी घालायची गरज नाही. आणि याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. 1 इनोचं पॅकेट घातलेलं आहे मी. इनो घातल्यामुळे छान डोशाला जाळी पडते. आता हे इनो घालून चांगलं मिक्स करून घ्यायचं. तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे. 1-2 पळी बॅटर आपल्याला तव्यावरती सोडून द्यायचं आहे. अशा प्रकारे मी असं जसं डोसा पसरवतो तसं पसरवायचं नाही, फक्त नुसतं तव्यावरती बॅटर घालायचं आहे. आणि बघा, बॅटर घातल्या लगेच जाळी पडायला लागली डोशाला. अशाच प्रकारे मी सगळे डोसे करून घेते आणि खूप छान मऊसूत असे डोसे होतात. तर तयार आहेत मऊसूत जाळीदार असे डोसे. तर व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब